सॉफ्टवेअरमध्ये बिघाड हा एक कारण आहे, कारण की मागील 10 तारखेपासून किंबहुना 11 तारखेपासून सॉफ्टवेअरमध्ये बिघाड या कारणामुळे CCIने खरेदी बंद केलेली आहे. पण त्यांचा मागचा जर भाग आपण पाहिला तर फक्त एक 10 तारखेला 10 फरवरीला खरेदी सुरू होती आणि त्याच्या आधी 10 दिवस परत CCIची खरेदी बंद होती. या सदराखाली की जिनिंगमध्ये माल ठेवण्यासाठी आमच्याजवळ जागा नाही आहे. म्हणजे साधारणतः जर आपण जर विचार केलं तर मागील 20 दिवसापासून CCIची कापसाची आधारभूत किमतीमध्ये खरेदी बंद आहे आणि बाजारभावामध्ये आणि CCIच्या भावामध्ये साधारणतः 200, 300, 400 रुपयाच्या भावाची तफावत आहे. म्हणून आमची एक विनंती आहे की लवकरात लवकर ही खरेदी त्यांनी सुरू करावी. आताच आमचे मित्र अमित भाऊ गावंडे सुद्धा बोलले या सगळ्या गोष्टीमध्ये, वर्धा बाजार समितीचे सभापती, की जर त्यांच्या खरोखरच त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असेल, सॉफ्टवेअर 10 दिवस पर्यंत दुरुस्त होत नसेल तर त्यांनी ऑफलाईन खरेदी सुरू करावी, जशी त्यांनी काही ठिकाणी 11 तारखेला केली आहे. तर ऑफलाईन त्यांनी खरेदी सुरू करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. आजची स्थिती अशी आहे की साधारणतः 40% कापूस आजही शेतकऱ्याच्या घरी किंवा शेतात आहे. म्हणजे एचआयसाठी मजूर नाही भेटून राहिले, एचआयचे भाव खूप वाढलेले आहेत. भाव इथे तो माल विकायला गेला तर भाव त्याला कमी मिळून राहिले आहे. म्हणजे सगळीकडून या शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे. म्हणून ही विनंती आहे की त्यांनी ताबडतोब CCIची आधारभूत किमतीमध्ये खरेदी सुरू करावी. घरी पडू नाही, कारण आधारभूत भाव आणि ओपन मार्केटमध्ये भावात जवळपास 900 रुपयाचा फरक आहे क्विंटल मागे. त्यामुळे शेतकरी परत कधीतरी नाफेड चालू करणार बा या आशेवर शेतमाल घरी ठेवू नये. तर आपल्या माध्यमातून त्यांना पण विनंती राहील की नाफेडची खरेदी त्यांनी पूर्ववत सुरू करावी आणि नवीन रजिस्ट्रेशन पण चालू करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना आपला माल आधारभूत किमतीत विकता येईल. कापूस विकता मागच्या वर्षी तुरी 12 ते 13 हजार रुपये क्विंटल खपत होते. त्यामुळे यावर्षी सर्वात जास्त तुरीचा पेरा वाढला, कापसाचा पेरा उलटा घटलेला आहे यावर्षी. तर उत्पादन इतकं काही वाढलं नाही किंवा शासन खरेदीच करू शकणार नाही. आणि शासनाची हमी भाव चे जे हे नियम आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी शेवटच्या बोंडापर्यंत कापूस खरेदी करणे आवश्यक आहे, हा कायदा सांगतो. तर कायद्याप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी CCI केंद्र सुरू करावे. नाफेडची खरेदी असते तर त्याच्यात आम्हाला कोणत्याही बाजार समितीला शेष वगैरे मिळत नाही, पण शेतकऱ्यांची सुविधा व्हावी या दृष्टीने आम्ही त्यांना खरेदीसाठी आमच्या यार्डावर गोडाऊन्स, लाईटिंगची व्यवस्था, पाणी हे सर्व आम्ही आमच्यातर्फे पुरवतो.